निवडणुकीचे निकाल हे फक्त आकडे नसतात, नाही का? त्या आकड्यांच्या मागे दडलेल्या असतात लोकांच्या कहाण्या, त्यांच्या आशा, त्यांच्या वेदना आणि त्यांनी व्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट संदेश. आज आपण शाहूवाडी मतदारसंघाच्या निकालाची चिरफाड करणार आहोत. पण ही केवळ हार-जीतची गोष्ट नाही. हा एक प्रयत्न आहे डेटा, लोकांच्या भावना आणि प्रशासन यांच्यातला नाजूक संबंध समजून घेण्याचा. चला सुरू करूया. आपला आजचा प्रवास 5 टप्प्यांतून होईल. सगळ्यात आधी आपण शाहूवाडीची माती आणि तिथल्या माणसांना समजून घेऊ. त्यानंतर 2024च्या निकालाचे आकडे काय सांगतात ते पाहू. मग त्या आकड्यांमागची कारणं शोधू आणि त्यातून प्रशासनासाठी एक नक्कर आराखडा कसा तयार करता येईल यावर बोलू. आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडचा हेतू काय असू शकतो यावर विचार करूया. तर पहिला थांबा शाहूवाडी. कारण कोणत्याही राजकीय विश्लेषणाचा पाया असतो तिथली जमीन, तिथले लोक. मतदारांनी काय ठरवलं हे समजून घेण्याआधी ते रोज कोणत्या वास्तवाला सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण खरं राजकारण एसी केबिनमध्ये नाही, तर याच मातीत घडत असतं. शाहूवाडी महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. पण याची ओळख फक्त नकाशापुरती नाही. इथलं राजकारण इथल्या जमिनीशी, इथल्या शेतीशी घट्ट जोडलेला आहे. हा भाग प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. लोकांचं जगणं, त्यांची ओळख, त्यांचं भविष्य सगळं काही या मातीवरच अवलंबून आहे. ही जमीन त्यांच्यासाठी केवळ उपजीविकेचं साधन नाही, तर ती त्यांची अस्मिता आहे. आणि म्हणूनच इथली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी समस्या आहे कृषी संकट. कधी दुष्काळ, कधी पिकांना मिळणारा भाव आणि डोक्यावर कर्जाचा सतत वाढणारा बोजा. हे एक दुष्टचक्र आहे. ही केवळ एक आर्थिक अडचण नाही, तर ती एक भावनिक जखम आहे जी पिढ्यानपिढ्या वाहते आणि लोकांच्या निर्णयावर खोलवर परिणाम करते. या संकटाच्या मुळाशी आहे पाण्याची भीषण टंचाई. वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती यामुळे जगण्याचा संघर्ष अधिकच कठीण झाला आहे. पाणी इथे जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच तो एक गंभीर राजकीय मुद्दा बनला आहे, जो लोकांमध्ये असंतोष निर्माण करतो आणि नेतृत्वाला जाब विचारण्यास भाग पाडतो. आता या पार्श्वभूमीवर आपण 2024च्या निवडणूक निकालाच्या आकड्यांकडे पाहूया. हे आकडे आपल्याला सांगतील की काय झालं. यानंतर आपण शोधू की हे असं का झालं. पण आकडे बघण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माहितीवर आधारित जबाबदारीने केलेली सार्वजनिक चर्चा ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा अधिकार आपलं संविधान देतं आणि याच भावनेने आपण या आकड्यांकडे पाहूया. 2024मध्ये शाहूवाडी मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते 3,06,246. म्हणजे 3 लाखाहून अधिक लोकांचा आवाज, ज्यांना आपलं भविष्य ठरवायचं होतं. हा आकडाच या मतदारसंघाचं राजकीय वजन दाखवून देतो. आणि यापैकी तब्बल 79% लोकांनी आपलं मतदानाचा हक्क बजावला. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. एवढं जास्त मतदान हेच दाखवतं की इथले मतदार किती जागरूक आणि सक्रिय आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, लोकांना व्यवस्थेत बदल हवा होता आणि त्यांनी तो संदेश देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान केलं. आता निकालाचं टक्केवारी बघा. जनसुराज्य शक्ती, जे एनडीएचा भाग आहेत, त्यांना मिळाली 55.7% मतं. तर दुसरीकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, जे महाविकास आघाडीचा भाग आहेत, त्यांना मिळाली 40.9% मतं. म्हणजे जवळजवळ 15%चा स्पष्ट फरक. हा फरकच आपल्याला सांगतोय की निकाल किती एकतर्फी होता. मतांमधला अंतिम फरक होता 36,053. हा केवळ एक आकडा नाहीये, हा एक मोठा आणि निर्णायक कौल आहे. आता आपल्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की एवढा मोठा फरक का पडला? या आकड्यांच्या मागे नेमकी कोणती कारणं दडलेली आहेत? चला तर मग या काचा शोध घेऊया. आता आपण ह्या निकालाची अक्षरशः चिरफाड करणार आहोत. त्याच्या मुळाशी असलेली प्रणालीगत कारणं शोधणार आहोत. आपण काय घडलं यावरून ते का घडलं याच्या खोलात जाऊ. मागच्या 7 निवडणुकांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. इथलं मतदान नेहमीच 75%च्या वर राहिलंय. म्हणजे लोक कायमच उत्साही राहिले आहेत. पण खरी गोष्ट दडली आहे विजयाच्या फरकात. 2014कडे बघा, अगदी अटीतटीची लढत, फक्त 391 मतांचा फरक. आणि मग अचानक 2019 आणि 2024मध्ये हे अंतर 12 ते 15% कसं पोहोचलं? हा बदलच आपल्याला राजकीय समीकरणांमधला मोठा फेरबदल दाखवतो. गेल्या 2 दशकात असे 3 मोठे बदल झाले
ज्यांनी इथलं राजकारण कायमचं बदलून टाकलं. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि राजकीय गणितच बदलून गेलं. 2014चा तो 391 मतांचा निकाल कमालीची राजकीय अस्थिरता दाखवतो आणि 2019 नंतर बदललेल्या आघाड्या आणि विखुरलेल्या निष्ठेमुळे जनसुराज्य शक्तीला आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळाली. हे टप्पे म्हणजे ह्या बदलाची कहाणीच सांगतात. तर या निकालाची 4 प्रमुख प्रणालीगत कारणं समोर येत आहेत. पहिलं म्हणजे 2 स्थानिक नेत्यांभोवती फिरणारा हा बुद्धिबळाचा डाव. दुसरं, आघाड्यांचं गणित, जिथे निष्ठा बदलल्या की निकाल फिरतो. तिसरं, जातीय समीकरणांचं महत्त्व, जिथे सुमारे 23% असलेला मराठा समाज निर्णायक भूमिका बजावतो. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक सत्ता केंद्र, म्हणजे सहकारी संस्था आणि जिल्हा परिषदेसारखी मजबूत मुळं, ज्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या असतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं, पण केवळ विश्लेषण करून थांबता येणार नाही. यातून पुढे जाण्याचा मार्ग काय? कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला मतदारसंघाशी पुन्हा नातं जोडायचं असेल तर त्यासाठी एक डेटावर आधारित आराखडा कसा असू शकतो? हा केवळ निवडणूक जिंकण्याचा नाही, तर प्रभावी प्रशासन देण्याचा आराखडा आहे. ही एक 90 दिवसीय योजना आहे, जणू काही 4 पायऱ्यांची शिडी. पहिली पायरी आहे आघाडी आणि संघटनात्मक पुनर्बांधणीची. दुसरी पायरी म्हणजे लोकांमध्ये जाऊन तळागाळात संपर्क साधण्याची. तिसरी पायरी आहे मीडिया आणि प्रभावी कथानकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याची. आणि शेवटची 4थी पायरी आहे तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांना मतदानापर्यंत आणण्याची. हा लोकांचा विश्वास परत मिळवण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. कथानकाची लढाई ही नेहमीच 2 स्तरांवर असते. एकीकडे आहेत लोकांच्या जगण्या मरण्याचे रोजच्या जीवनाचे प्रश्न, जसे की पाणी, कर्जमाफी, स्थानिक रोजगार. आणि दुसरीकडे आहे एक व्यापक राष्ट्रीय स्तरावरील कथानक. निवड स्पष्ट आहे. प्रभावी प्रशासन नेहमीच लोकांच्या मूळ समस्यांवर लक्ष केंद्रित करतं, कारण तेच मुद्दे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. आणि लोकांचे ते मूळ प्रश्न कोणते आहेत? या स्रोत सामग्रीनुसार 5 प्रमुख तक्रारी स्पष्ट दिसतात. तीव्र पाणी टंचाई आणि रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतीचं संकट आणि कर्जबाजारीपणा, तरुणांसाठी रोजगाराचा अभाव, आरोग्य सुविधा आणि रस्त्यांची दुरवस्था, आणि अनियमित वीज पुरवठा. कोणत्याही प्रशासकीय आराखड्याचा केंद्रबिंदू याच समस्या असायला हवा. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. आपण जेव्हा प्रशासनाबद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या खाजगी माहितीचा आणि त्यांच्या संमतीचा आदर करणं हे मूलभूत आहे. भारताच्या DPDP कायद्याची चौकट याच मूल्यांवर आधारित आहे. लोकांचा विश्वास जिंकणं म्हणजे त्यांच्या अधिकारांचा सन्मान करणं. आता राजकारणाच्या पलीकडचा उद्देश शोधूया. स्रोत सामग्रीमधलं हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. स्पर्धा अजूनही स्थानिक नेते आणि त्यांच्या बदलत्या आघाड्यांवरच केंद्रित आहे. पण आता वाढतं कृषी संकट आणि सत्ताविरोधी भावना हे मुद्दे देखील समोर येऊ लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, जुन्या पद्धतीच्या राजकारणाला आता लोकांच्या खऱ्या प्रश्नांची दखल घ्यावीच लागेल. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. जेव्हा डेटा म्हणजे माहिती लोकांच्या सन्मानाशी आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी जोडली जाते, तेव्हा राजकारणाला त्याचा हरवलेला हेतू पुन्हा सापडू शकेल का? हा प्रश्न केवळ शाहूवाडीपुरता नाही, तर आपल्या संपूर्ण लोकशाहीच्या भविष्याशी जोडलेला आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.